अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदमध्ये भाजपा आणि एमआयएमची युती झाली आहे। समितीच्या सभापती पदासाठी भाजपा आणि एमआयएमची एकमेकांना साथ मिळाली आहे। एमआयएमच्या नगरसेवकाला मिळालं शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद। एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत आहे। अचलपूरमध्ये भाजपा आणि एमआयएम सोबत आल्यानं राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे। अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच आपण बघू शकतो वृषाली, या काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये असाच प्रकार घडला। त्यानंतर दुसरीकडे महानगरपालिकामध्ये ज्या भाजपनं एमआयएमवर टीका केली, त्याच एमआयएम सोबत जर आपण पाहिलं तर भाजपने अचलपूर नगर परिषदमध्ये जी आहे ती हात मिळवणी केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर एमआयएमचे 3 नगरसेवक अचलपूर नगर परिषदमध्ये जे आहे ते निवडून आलेले आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा जो गट आहे, या गटाने भाजपला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। त्याच्या बदल्यात एमआयएमच्या नगरसेवकाला जर आपण पाहिलं त्या ठिकाणी शिक्षण व क्रीडा समितीचं सभापती पद मिळालेलं आहे। त्यामुळं एकीकडे एमआयएमने देखील मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये भाजप सोबत जी आहे ती टीका केलेली होती। दुसरीकडे आता जर आपण पाहिलं तर पदासाठी जी आहे ती भाजप आणि एमआयएमची या ठिकाणी युती झालेली आहे। हिंदुत्ववादी गड म्हणून संपूर्ण अचलपूरची जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर एमआयएम सोबत भाजपने हात मिळवणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले। त्यामुळं आता यावर नेते काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये झालेल्या युतीची चर्चा मात्र आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे। धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।